पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी 150 पासून पुढे. संतुष्टम सततम योगे यतात्मा दृढनिश्चय मय्यप्रीतमनोर्बुद्धी यो युक्तो मद्भक्त समे प्रिय. वार्षे विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी वाहुनी आपुलियान धरी जो अंतःकरण निश्चया साचपण जयाचेनी जीवू परमात्मा दोनी बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई आंतू बाहेरी योगू निर्वाळले आहे चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना तो भक्तू तोची योगू तोची मुक्तू तो वल्लभामी कांतू ऐसा पडिये हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हे येत थोकडे रूपकरणी तरी पर्यंतयाची कहाणी हे भुलीची भारणी येतव न बोलुनी परी बोलवी श्रद्धा म्हणून गा म्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे आता असो हे किरटी पै प्रियाची या गोष्टी दुना थाव उठी आवडी गा तया ही वरी विपाये प्रेमळू संवादिये होय तिये गोडीसी आहे कांटाळे मग म्हणून गा पंडुसुता तुची प्रिय आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भले या सुका मिनलो ऐसे म्हणत खेवी डोळो लागले देवो मग म्हणे जाण त्या भक्ताचे लक्षण जया मी अंतःकरण बैसो घाली यस्मांदो द्विजते लोको लोको नो द्विजते चय हर्षमर्ष भयोद्वेगो मुक्तो य स च मे प्रिय. तरी सिंधूचे निमाजे जळचरा भजन उपजे आणि जळचरी बगीचे समुद्र जैसा तेवी उन्मती जगे जयाचे खंती न लगे आणि जयाचे निअंगे न शिने लोकू किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले तुझे नाविन ऐसा द्वंद्व निर्मुक्त भयद्वेग रहितो याही वरी भक्तू माझ्या ठाई तरी तयाचा गा मज मोह काय सांगो तो पडी आवो हे असो जीवे जीवो माझी नितो दो निदानंदे झाला परिणामो आयुष्याला पूर्ण ते झाला वल्लभूजो अनपेक्षम शुतिर्दक्षम उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय गिर परिवेचे लागे शरीर तिये गावी हेमवंतो दोष खाये परी जीविताची हानी होय तैसे शुचित्व नो हे सज्जनांचे शुचित्वे शुची गंगा होय आणि पापतापही जाय परी ते आहे बुडणे एक खोलिये पारून निजे तरी भक्तीने बुडजे रोकडाची लाईजे न मरता मोक्षो संताचे नि अंग लगे पापा ते जिढने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा जेने उल्लंघविले दिशा मनोमळ आतू बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे दयाचे माणस सर्वत्र गा संसार व्यथे फिटला जो नैराशे विनटला व्याधा हातून सुटला विहंगू जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवच न देखे नेणीचे गतायुषे लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागे जया अहंकृती नाही अंगी जैसा निरंधना अंगी विझोनी जाय तैसा उपशमूची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची अंगा लिहिला असे अर्जुना हा ठावोवरी जो सोहंभावे सरोभरी द्वैताच्या पैलतिरी निको सरळा की भक्ती सुखा लागे आपण पेची दोई भागी वाटून या अंगी सेवके वाणी हेरा नाम मिठेवी मग भजती वो जबरवी न भजत या दावी योगी आजो तयाचे आम्हा व्यसन आमचे तो निज ज्ञान किंबहुना समाधान तो मिळते तया लागी मज रूपायने तयाचे नि मज येथे असणे तया लोण की जय जीवे प्राणी ऐसा पडी यो न हशति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभवरी त्यागे भक्तिमान्य समे प्रिय. जो आत्माला भासारिके गोमठे काहीच न देखे म्हणून भोगविषयके हरिके जेना आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची केला म्हणून देश उठेला जया पुरुषा पै आपुले जैसाचे ते कल्पांतेही नवचे हे जाणून गतांचे न शोचितो आणि जया परोते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षिना ओकटे का गोमटे हे काहीच ते अनुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी देवी ऐसा बोधू जे केवळू जो होऊन असे निखळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही घासा चोकारे तुझी आन पांडवा समशत्रोच मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग अविवर्जिता. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रूपमित्रा दोही सरिसा पाडू का घरीची या उजेडू करावा पारख्या अंधारू पाडावा हे नेनेचे गा पांडवा दीपू जैसा जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षते जैसा ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू गाडी तया कडू नुहेची जेवी. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 हरि ओम तत्सत.